प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. तुम्हाला असं वाटतंय का, की तुमचं मानसिक आरोग्य बिलकुल ठीक नाहीये आणि स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक प्रॉब्लेमशी पण जास्त तुमचे मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स चालू आहेत? तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल. आपल्याला YouTubeला 8 वर्ष झाले आहेत आणि आपण येशूचे आभार मानूया. आणि या चॅनलचे नाव आहे कॉन्सोलेशन्स ऑफ गॉड, म्हणून तुम्हाला कम्फर्ट करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर मला असं वाटतं, की बऱ्याच लोकांना एकटेपणा आला आहे आणि आपल्याला सगळ्यांना लोनलीनेस आला आहे आणि हा नॉर्मल लोनलीनेस नाहीये. एक असतो नॉर्मल लोनलीनेस, पण एक आहे, की जेव्हा अ, आतमध्ये एवढं एकटं वाटतंय, की तुम्हाला असं वाटत असेल, की तुम्हाला कशात मन लागत नाहीये, कुणाशी बोलायची इच्छा नाही होत आहे आणि बोललं तरी तुम्हाला कुणाशी कनेक्टच होत नाहीये. आणि हा प्रॉब्लेम खूप असा आहे, की लोकं आजूबाजूला असतील तरी तुम्हाला एकटं वाटू शकतं. आणि कारण तुम्हाला असं पर्सन नाही मिळत आहे, जो तुम्हाला अंडरस्टँड करू शकतो आणि तुम्हाला हवंय तशा गप्पा करू शकतो आणि तुम्हाला असं वाटतंय, की तुम्ही जर का रिअल ज्या गोष्टी चालल्या आहेत त्यांना सांगितल्या, तर ते तुम्हाला जज करतील किंवा ते तुम्हाला तुमच्यापासून स्वतःला दूर पळवतील. म्हणजे ते तुम्हाला कट ऑफ करतील. तर याच्यामुळे तुम्ही कुणाशी रिअल राहूच शकत नाहीये आणि प्रिटेंड करावं लागतंय. तर मोबाईल फोनमुळे हे झालं आहे. आपण जास्तीत जास्त टाईम सोशल मीडियावर घालवतो आणि त्याच्यामुळे आपलं मानसिक आरोग्य बिघडत चाललं आहे. असं का? कारण जास्त करून आपण दुसऱ्यांच्या जीवनाचा विचार करत असतो आणि आपलं जे माइंड आहे त्याच्यामध्ये 2 पार्ट झाले आहे. ते एक आहे आपण स्वतःच्या दिवसाचा विचार करतोय, त्यासोबत आपण दुसरे काय विचार करतायत आपल्याबद्दल किंवा आपण कसं स्टेटस पाहिला, तर आता कुणी पाहिलंय माझं स्टेटस आणि मग ते काय माझ्याबद्दल विचार करतायत. असं करून काय होतंय, की आपलं जे माइंड आहे त्याच्यात डिव्हिजन झालं आहे आणि आपण जे बोलतो, की डायबॉलिक किंवा डिमॉनिक त्याच्यामध्ये डिव्हिजन क्रिएट होतं आणि मेंटल हेल्थचे इश्यूज पण आपल्यामध्ये डिव्हिजन आल्यामुळे. कारण आपण जास्त असा विचार करतोय, की कोण आपल्याबद्दल काय विचार करतंय आणि मी असं वागलं तर काय होणार आणि मी असं केलं तर काय होणार? आणि याच्यामुळे ना आपण खुलून फ्रीडममध्ये जगत नाहीये, आपण एकमेकांचे गुलाम झालोय. आणि त्याच्यामुळे आपलं मानसिक आरोग्य आपल्याला बरं करायचं आहे, तर आपल्याला हे विचार करायचा आहे, की आपल्या जीवनामध्ये कोणच आपल्याकडे पाहत नाहीये. फक्त येशू आहे आणि आपल्याला खुलून जगायचं आहे. सगळेजण आपापल्या प्रॉब्लेमचा विचार करताय, कोण आपल्या-आपल्या गोष्टींचा विचार करताय आणि त्यांना असं आहे, की त्यांना असं वाटतं, की तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करताय. तर प्रत्येकजण असंच विचार करतोय. म्हणून एवढं पण असं स्वतःला दडपणमध्ये आणि असं कंट्रोल्डमध्ये राहू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं, की आपल्याला प्रभू, पवित्र आत्मा आपल्याला सांगतायत, की काही गोष्टी पर्सनल ठेवा आणि काही गोष्टी सायलेन्समध्ये ठेवा येशू आणि तुमच्यामध्ये. तुमची इंटिरियर लाईफ तुम्ही चांगली करा. इंटिरियर लाईफ म्हणजे कधी-कधी आपण येशू आणि आपल्या नात्यामध्ये आधी कसं होतो, म्हणजे आपण आधी कसे प्रेयर करायचो, की आपल्या आधीचे हॅबिट्स होते, ज्याच्यामध्ये आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये कंटिन्युअसली प्रेझेंट होतो. आपण पुढचा, पाठचा जास्त विचार नाही करायचो. आता काय होतंय, की आपल्याला ना स्ट्रेस घ्यायला सवय झाली आहे. मला अजूनही आठवतंय, की कधी-कधी आधी एक्झाम्स असायचे, तर मी जेव्हापर्यंत स्ट्रेस घेत नाही त्या सब्जेक्टचा, मला असं वाटायचंच नाही, की मी सीरियस आहे त्या सब्जेक्टबद्दल. पण जेव्हा प्रभूने मला शिकवलं, की फक्त अभ्यास कर आणि मला सरेंडर कर, जास्त विचार नको करू आणि स्ट्रेस नको घेऊ. तर जेव्हा स्ट्रेस घेणं थांबवलं, तर मी ॲक्शन घेऊ शकत होती. तर आता आपल्याला काय कंटिन्यू स्ट्रेस घ्यायची सवय झाली आहे, ओव्हर थिंकिंगची सवय झाली आहे. पण प्रभू म्हणतायत, की प्रे करा, जेवढं तुम्हाला होतंय तेवढं करा. पण विचार पूर्ण दिवस तुम्ही विचार करताय, की "अरे, याचं कसं होईल? तिचं कसं होईल?" आणि त्यांचे प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय. पण आपण त्यांच्या माइंडमध्ये राहतोय आणि त्यांचं जीवन आपणच जगतोय. त्याच्यामुळे आपलं माइंड जे आहे ना, ते आपली मेंटल हेल्थ चांगली नाही होत आहे, ती वाईट होत चालली आहे. आता मग आपण दुसऱ्यांना कसं मदत करणार, जेव्हा आपणच त्यांच्या मनामध्ये राहून ते कसं जातायत, ते काय विचार करतायत, असं पूर्ण दिवस त्याच्यात राहिलं होतं. इनफॅक्ट आपण एम्पॅथी दाखवली पाहिजे, पण आपण कधी-कधी सुपर एम्पॅथी दाखवायला जातो, ओव्हर एम्पॅथी दाखवायला जातो आणि त्याच्यामध्ये आपलीच मानसिक आरोग्य बिघडून जातं. म्हणून आपल्याला प्रे करणं गरजेचं आहे, पण ओव्हर थिंक नाही करायचं आहे आणि प्रभूला द्यायचे की ते काळजी घेतील. काही टाईम आपल्याला प्रभू सांगतायत, की काही लोकांशी आपण कन्व्हर्सेशन कमी केलं पाहिजे.
तरी आपल्याला काय करायचं, आपल्याला त्यांना खुश ठेवायचंय म्हणून आपण त्यांच्याशी तरी बोलतोय आणि मग आपल्याला असं वाटतं, की अरे मला रात्रभर झोप येत नाही, मला असं का होतंय, मला तसं का होतंय. तर प्रभूला माहिती आहे, की कधी-कधी काही लोकांवर प्रभू कार्य करतायत आणि त्यांचं आणि प्रभूचं नातं स्ट्राँग नाहीये किंवा त्यांच्या प्रभूच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम्स येतायत, तर ते आपल्यालाही अफेक्ट होतं. कारण आपण इमोशनली अटॅच्ड आहोत आणि इमोशनली अटॅच असल्यावर त्यांचे सगळे फीलिंग्ज आपल्याला कम्युनिकेट होतात. म्हणून आपल्याला आपल्या माइंडला प्रॉपर करण्यासाठी आपल्याला बाउंडरीज सेट करणं, आपला हार्ट एंड माइंड गार्ड करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर मी एक स्पिरिच्युअल एडवाईस घेतलेली. त्यांनी मला खूप छान सांगितलं, की ॲक्चुअली आपण आहे ना, आपल्या नात्यांवर काम करायला नाही बघत. आपल्याला ना ती नाती एक्सचेंज करायची असतात. आपल्याला ते डिफिकल्ट कन्व्हर्सेशन करणं ना, ते आपल्याला नकोय. आपल्याला स्वतःला बदलायचं नाहीये किंवा आपल्याला दुसऱ्यांना दाखवायचं नाही, की आपण वीक आहोत. मग आपण काय करतो, की चला आता दुसरीकडे जाऊया, त्या व्यक्तीशी बोलूया. मग त्यांच्याकडून हर्ट मिळालं, मग तिसऱ्या व्यक्तीकडे जाऊया. पण कधी-कधी आपल्याला त्या नात्यांवर काम करणं म्हणजे ॲक्चुअली आपल्या फॅमिली सोबत आपलं नातं स्ट्राँग करणं किंवा आपल्या फ्रेंड्ससोबत ज्याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाल्या आहेत, ट्राय करणं गरजेचं आहे. कारण मग आपलं मेंटल हेल्थ अजून चांगली राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण रिप्लेस नाही केलं पाहिजे लोकांना, पण आपल्याला ते एक्झिस्टिंग रिलेशनशिप्स आहेत त्याच्यावर काम करणं आणि कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे. आपण अझ्युम करतो, की हां, आपल्याला जे वाटतं तेच बरोबर आहे. पण कधी-कधी काही गोष्टी वेगळ्या असू शकतात. म्हणून आपल्याला कम्युनिकेशन करणं खूप गरजेचं असतं. आणि त्याच प्रकारे आपले जर का स्वतः एकमेकांशी नाते बरोबर नाहीये, स्वतःशी नातं बरोबर नाही, मग आपल्याला एकटं वाटणारच ना. आणि प्रभू आपल्याला एक्सेप्ट करतायत. कधी-कधी आपण स्वतःला एवढं जास्त जज करत असतो. पण प्रभूला त्या आपल्या पापांमध्ये इंटरेस्ट नाहीये. आपण काय रॉंग केलंय त्याचा विचार करून स्वतःला का त्रास करून घेतला पाहिजे? ज्या प्रभूने ऑलरेडी क्षमा केली तर आपण ती क्षमाला एक्सेप्ट का नाही करत आहे? आपण फॉरगिव्हनेस एक्सेप्ट का नाही करत आहे? आपण अजूनही त्या गिल्टमध्ये आहोत, की आपण त्या वर्षी हे केलेलं, आपण आता हे केलेलं. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तर क्षमा केली आहे. तर ती क्षमा घ्या, प्रभूचं प्रेम घ्या. आणि त्याच प्रकारे तुम्हाला खुलून जगायचं असेल, तर लोकं काय विचार करतायत आणि लोकं तुम्हाला तुमच्याशी खुश आहे की नाही एवढा विचार नको करा. प्रभूसाठी जगतायत ना आपण, तर प्रभूला सगळं माहिती आहे, सगळे आपापल्यासाठी जगतायत. आपण थोडंफार स्वार्थी नाही, आपण भरपूर स्वार्थी आहोत. आपण आपलाच विचार करत असतो. तर एवढं तुम्ही कॉन्स्टंटली असं लाईमलाईटमध्ये स्वतःला ठेवू नका आणि जी आपली स्पॉटलाईट आहे, ती आपण प्रभू येशूवर ठेवूया. आणि त्यांच्या महिमेसाठी कार्य करूया. बाकी सगळ्या गोष्टी ते बघून घेतील. तर त्याचप्रमाणे ते आहे की आपल्याला विचारायचंय स्वतःला काही डिफिकल्ट क्वेश्चन, की आपण कशाशी धावतोय? आपण स्वतःशी धावतोय का? आपण प्रभू येशूला फेस करत नाहीये का? आणि आपण काही गोष्टी खरं मध्ये आपल्याला गरज आहे, तर हेल्प घ्या आणि आपल्याला जर का कोणाची मदत हवी आहे, तर आपण नम्र होऊन मदत घेऊया. कारण आपण छोटे किंवा मोठे होत नाही. आपण मदत घेण्याने आपण दाखवतो प्रभूला, की दुसऱ्यांद्वारेही प्रभू आपल्या लाईफमध्ये कार्य करतात. तर हेल्प घ्या, जर का तुम्हाला हेल्पची नीड आहे. सगळं स्वतःवर घेतलं, तर मग तुम्हाला काहीच करायला मिळणार नाही. जे मेन इम्पोर्टंट वर्क आहे, प्रभूचं आणि आपलं नातं त्याच्यावर कॉम्प्रोमाईज होतोय. कारण आपण एवढा भार घेतोय आणि आपण दुसऱ्यांची मदतच घेत नाहीये. आणि प्रभूकडे आपण आपला भार देऊया आणि प्रभूच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करूया. आपण सगळं काही प्रभू येशूलाच समर्पित करूया. आपले जेवढे काही टेन्शन आहे, दिवस-रात्र तो विचार करून काहीच होणार नाहीये. प्रभूला माहिती आहे काय करायचंय. ते आपला बॅटल लढणार आहे. ते बोलतायत, "आय विल फाईट फॉर यू, तुम्ही स्टिल राहा." आणि त्याच प्रकारे आपल्या विश्वासाने प्रभू सगळं करून घेतील. जेवढं जमतंय तेवढं करूया आणि प्रभूवर भरोसा ठेवूया. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय बाय.